अरे नमस्कार तर म्हणा. आपण गुड मॉर्निंग म्हणतो तेच नमस्कार. कधी कधी मराठी बोलायचं. तर तुम्ही तयार आहात? काय शिकायचे सांगा. वर्ग समीकरण सोडवण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत त्यापैकी पहिली पद्धत पाहिली आपण, तिचं नाव होतं आणि आता दुसरी पद्धत आहे असायला पाहिजे. मग सामान्य रूप कसं असतं सांगा बरं. हे x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात असायला पाहिजे. तरच आपल्याला ते वर्ग समीकरण पुढे सोडवणं सोपं जाईल. त्याच्यानंतर दिलेल्या वर्ग समीकरणाच्या वर्गपदाचा सहगुणक हा नेहमी पाहिजे. ज्या वेळेस तो 1 होतो त्यावेळेस त्या समीकरणाला समीकरण नंबर 1 म्हणायचं. एखादं कसलंही वर्ग समीकरण सांगा तुम्ही, उलट सुलट काही पद इकडं काही इकडं, कुणी बी एक जण सांगा. एक वर्ग समीकरण फक्त दिसेल सांगायचं. कोण सांगतं स्वेच्छेने बघून नाही सांगायचं. शाबास गुरुराज. 5x वर्ग 5x वर्ग बरोबर 4 अधिक 4x. व्हेरी गुड. बघा असा विद्यार्थी बोलला पाहिजे. बसा खाली. आता हे वर्ग समीकरण सामान्य रूपात आहे का? नाही. मग त्याला सामान्य रूपात मांडण्यासाठी मला काय करावं लागेल? वर्गपद एका बाजूला, चलपद एका बाजूला आणि स्थिरपद एका बाजूला. मला वाटतं हे तिन्ही पद तुम्हाला ओळखता येतात बरोबर. याच्यात चलपद कोणते सांगा बरं, ज्याची कोटी 1 आहे. स्थिरपद कोणते? कोणत्या बाजूला येतं? त्याचं पक्षांतर करून कुठं आणायचं? मग आता आपल्याला कसं समीकरण तयार झालं? 5x चा वर्ग वजा 4x वजा 4 बरोबर 0 झालं का वर्ग समीकरण सामान्य रूपात? आता a वर्गाचा आपला सॉरी x वर्गाचा जो सहगुणक आहे तो किती दिसतोय तुम्हाला? 5. आणि तो किती असायला पाहिजे? 1. काय करावं लागेल? 5 या सहगुणकाने सगळ्या पदाला भागावं लागेल. तेव्हा एक हा त्या ठिकाणी म्हणायचं x वर्गचा सगळ्या पदाला भागलं. आता एक काळजी घ्यायची, फक्त वर्ग पदाचा सहगुणक आहे तिथंच भाग द्यायचा. ह्या दोन्ही पदाला भाग द्यायचा जरी जात असला तरी सरळ द्यायचं का नाही द्यायचं आपण ते नंतर पाहणार. आता 5 ला 5 गेली. आता इथे किती सहगुणक राहिला? 5 म्हणजे 1 चा वर्ग वजा 4x 5 वजा 4/5 बरोबर 0. आणि याला म्हणायचं समीकरण नंबर 1. कोणाला म्हणायचं? ज्याचा वर्ग पदाचा सहगुणक 1 आहे त्याला समीकरण नंबर 1 म्हणायचं. आता वर्गपद, चलपद आणि स्थिरपद घ्यायचं नाही. त्याच्याऐवजी दुसरं एक चलपद घ्यायचं, त्याचं नाव द्यायचं के. आणि हे के घेताना नेहमी धन घ्यायचा. आपले स्थिरपद ऋण आहे. आता घेताना आपण स्थिरपद काय घेणार आहे? धन घेणार आहोत. बाकीची पद जसे आहेत तसे. x वर्ग वजा 4x 5 अधिक k बरोबर 0. का घेतला के? कारण मला डावी बाजू ही पूर्ण वर्ग करायची आहे. डावी बाजू ही पूर्ण वर्ग करायची आहे. ती करण्यासाठी कोणती संख्या मिळवावी व कोणती संख्या वजा करावी म्हणजे माझी डावी बाजू पूर्ण वर्ग होणार आहे. म्हणून मला ती संख्या माहित नाही. मी ती संख्या कोणती घेतली आहे? के ही संख्या मला मिळवायची आहे. कशासाठी? ती मिळवल्यानंतर वजा केल्यानंतर माझी डावी बाजू कशी होणार आहे? पूर्ण वर्ग होणार आहे. म्हणून मी के घेतलेला आहे. आता ही झाली डावी बाजू. बरोबर उजव्या बाजूला शून्य न घेता आता तुम्हाला गणितामध्ये कोणतं चल वापरलेलं आहे? मग कंसामध्ये x घ्यायचा. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणखी एक स्थिरपद घ्यायचे आपल्याला. ते a स्वरूपात घ्यायचं. तो a घेताना दिलेल्या वर्ग समीकरणातील दुसरं पद कोणत्या चिन्हाने आहे? घेताना ते पद काय घ्यायचं? वजा a आणि त्याचा वर्ग करायचा. समजलं? वजा कधी घ्यायचं आणि अधिक कधी घ्यायचं? जर दुसरं पद हे चलपद ज्याची कोटी 1 आहे ते पद जर वजा असेल तर हे वजा घ्या. जर हे स्थिर पद कसंही असलं तरी के ची किंमत ही किंमत बदलायची नाही. आता याचा विस्तार जसा तुम्ही a वजा b कंसाचा वर्ग त्याचा विस्तार करता सेम तसाच विस्तार करायचा. बोला x वर्ग वजा 2a वर्ग
इकडे आपण मांडू एक्स वर्ग वजा 4x छेद 5 अधिक k. आता तुलना करायची आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू. एक्स वर्ग इकडं पण एक्स वर्ग आहे. डाव्या बाजूला वजा 4x छेद 5 आहे, वजा 4x छेद 5 आहे. उजव्या बाजूला कोण आहे? वजा 2x. डाव्या बाजूला स्थिर पद k आहे, उजव्या बाजूला आहे a चा वर्ग. झाली तुलना. आलं लक्षात? ही काय झाली? तुलना झाली. आता आपल्याला कोणाची किंमत काढायची? k ची काढायची, कारण आपल्याला ते शोधायचं ना. k ची किंमत कोणाबरोबर आहे? a वर्ग इतकी आहे. म्हणून आपल्याला a ची किंमत काढायची आहे. म्हणून आपण हे पद घ्यायचं आहे आपण. म्हणून बघा वजा 4x छेद 5 बरोबर वजा 2ax. हे घ्यायचं पद कशासाठी घ्यायचं? कारण a ची किंमत काढायची आपल्याला. आणि हे वजा हे तिन्ही पद एकमेकाला कसे आहेत? गुणिले. 2 हा a ला गुणिले आहे, a हा x ला गुणिले आहे. वाटलं तर आपण त्याला थोडंसं फोड करून मांडू. म्हणजे वजा 2x याला गुणिले कोण आहे? म्हणजे अर्थ एकच झालेला आहे. बघा नीट लक्ष द्या. किंमत कशी काढायची? 2 वजा 2x आहे. आता मला पक्षांतर करायचंय. कोणाचं करायचंय? वजा x खाल्लं समोर बघा वजा 2x चं पक्षांतर करायचंय. आता इथे विद्यार्थ्याकडून काय चूक होते? त्याला वाटतं उजवीकडे वजा येतं, इकडे आली की अधिक होते. उजवीकडे वजा असून कसे आहेत? उजवीकडे वजा असून गुणिले आहेत. पक्षांतर करताना दोन पैकी एकच क्रिया होते. वजाचं अधिक होतं, गुणिलेचं भागिले होतं. आता वजा 2x मला उजवीकडून डावीकडे आल्यानंतर काय होईल सांगा? पण येताना कसे येतील? चिन्हासह येतील. म्हणून वजा 4x छेद 5 चिन्ह मांडायचं असतं भागिले वजा 2x बरोबर a. समजलं इथपर्यंत? आता हे भागिलेचे काय होतील? व्यस्त होतील. म्हणून वजा 4x छेद 5 गुणिले काय होईल सांगा? वजा 2x बरोबर a. आलं कितीपर्यंत? आता काही विद्यार्थी काय करते? छेद समांतर. कोणती क्रिया आहे सांगा बरं इथं? गुणिले. म्हटल्यावर काय करायचं? सरळ द्यायचं, सोपं द्यायचं. अंशाने छेदाला एका संख्येने भाग जात असेल तर द्यायचा. x ला x घ्या. याला म्हणजे घातांकाच्या नियमाने गेला. घातांकाच्या नियमाने गेला. त्यानंतर ऋण ऋण इथं ऋण आणि इथे ऋण. ऋण ऋणाचा गुणाकार आणि ऋण ऋणाचा भागाकार. म्हणजे आपली किंमत 100% याची कशी किंमत येणार? ऋण का धन? धन किंमत येणार आहे. हे लक्षात ठेवायचं. बे एक बे बे जुने 4. किती उत्तर आलं? याचा अर्थ a बरोबर 2/5 याला चौकट करायची. लक्षात ठेवण्यासाठी ही किंमत आपल्याला पुढे लागणार आहे. याची किंमत आपली धन आलेली आहे 2/5. आता a कोणाबरोबर आहे? a च्या वर्गाबरोबर. मग इथं म्हणायचं म्हणून k बरोबर जर a चा वर्ग असेल तर k बरोबर a चा वर्ग. याची किंमत आहे 2/5. 2/5 त्याचा वर्ग म्हणजेच किती येणार आहे? 4/25. आलं लक्षात इथपर्यंत? आता माझ्याकडे जर 100 रुपये असतील आणि मी ते 100 रुपयातले आर्यन ला 100 दिले आणि परत घेतले तर माझ्याकडे किती राहिले? म्हणजे दिले आणि घेतले काय झालं? काहीच नाही फरक पडला. जी 100 रुपये दिले होते आणि परत घेतल्यामुळे 30 क्रिया आपल्याला करायची आहे. k ची जी किंमत आलेली आहे k बरोबर 4/25. ही किंमत समीकरण 1 मध्ये मिळवू व वजा करू. समजलंय का? वजा 4x छेद 5 वजा 4. ह्या समीकरणामध्ये ती किंमत एकदा मिळवायची. 100 रुपये दिले पुन्हा माघारी घेतले म्हणजे एकदा मिळवायची आणि वजा करायची. वर्गपद चलपद त्याच्यानंतर लगेच ती किंमत मिळवायची. मांडणी कशी होती बघा. x वर्ग वजा 4x छेद 5 अधिक मिळवा 4/25. मिळवले की लगेच काय करायचे? वजा 4/25 आणि नंतर शेवट किती लिहायचं? 4/5 बरोबर. किमती लक्षात आल्या का? एकदा मिळवली एकदा वजा केली म्हणजे समीकरण जागा राहील. बाहेर जागा बघा. अधिकला वजा केली म्हणजे काय राहिले? 1 2 3 पद जागा राहिली काय समीकरण? ते 3 पदाखाली अंडरलाईन करायचे. 1 2 3
का करायची? कारण ते जे 3 पद आहेत ते कोणत्या तरी कंसाचा विस्तार आहे. राहिले किती पद? 2. दोन्ही स्थिर पद आहेत. डावीकडून उजवीकडे त्याचं पक्षांतर करायचं. म्हणजे काय होते बघा, ते वजा 4/25 इकडे आले, अधिक झाले 4/25. ते इकडे आले, अधिक 4/25, 4/5. आता डाव्या बाजूला जो 3 पदांचा विस्तार आहे हा कशाचा आहे? अजिबात डोकं लावायचं नाही. कशाचा का असा? तुम्ही काय करायचं? कंस करायचा. चल वापरलेला आहे x म्हणून x घ्यायचं आणि ज्या किमतीला तुम्ही चौकट केली आहे ती किंमत आहे आपली चौकट केली 2/5. पण ती घेताना अधिक आहे आणि आपल्या गणितामध्ये मधल्या पदाचा सहगुणक कसा आहे? वजा. म्हणून इथे ही किंमत कशी घ्यायची? वजा घ्यायची. म्हणून वजा 2/5 कंसाचा वर्ग. आलं लक्षात? आता याचा जर आपण विस्तार केला कसा? a वजा b कंसाचा वर्ग, त्याचा जसा विस्तार करतो तसा केला तर विस्तार किती येणार आहे? हा विस्तार येणार, हाच विस्तार येणार आहे. आता डावी बाजू आपली काय झाली? पूर्ण वर्ग झालेली आहे. आता इकडं उजव्या बाजूला आता याची छेद समान करू आपण. हे 25 आहेत, हे 5 आहेत म्हणजे मग काय करावं लागेल? याला 5 ने गुणावं लागेल, अंशाला बी 5 ने गुणावं लागेल. म्हणजेच आपला छेद किती झाला? 25 झाला. आता वर अंशांची बेरीज, हे 4 अधिक 4/5 20, 20 आणि 24 आणि इकडे आहे x वजा 2/5 कंसाचा वर्ग. झालं का इथपर्यंत? आता आपल्याला दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढायचं आहे. किती दिसतंय? दिसतंय? दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढू. आता म्हणायचं हे कोणाला दिसतंय? बघितलं? तिचं म्हणूयात आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढू. वर्गमूळ काढू. डावी बाजू, उजवी बाजू. डाव्या बाजूचं वर्गमूळ काढलं तर काय झालं? x वजा 2/5 झालं. आणि कोणत्याही संख्येला वर्गमूळ किती असतात? 2 असतात. आता विचार करा, अंशाचं वर्गमूळ निघतंय का? नाही. छेदाचं निघतंय. मग अंशाचं वर्गमूळ निघत नाही, ते वर्गमूळात ठेवायचं. हे 24 आणि छेदस्थानी किती घ्यायचे? 5. आलं लक्षात? आता 2 किमती मिळाल्या, एक अधिक आणि एक वजा स्वतंत्र मांडायच्या. x वजा 2/5 बरोबर 24/5. एक अधिक घेतली किंवा x वजा 2/5 बरोबर वजा 24/5. आल्या का 2 किमती? एक अधिक आणि एक वजा. आता शेवटचा टप्पा बघा, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. वजा 2/5 हे पक्षांतर करून इकडे आणा. कसे होतील? अधिक होतील. कोणाला होतील? ह्या संख्येला होतील. ते मांडताना याच्या पुढे न मांडता पाठीमागे मांडता पुढे मांडायचं. वजा होते लगेच मांडा. वजाची काय झाले? अधिक झाले 2/5 आणि हे अधिक आहे 24/5. छेद कसा आहे? समान आहे म्हणून हा 5 झाला. आणि वरच्या अंशांची बेरीज 2 अधिक वर्गमुळात 24 आणि एक उकल आपल्याला. ही एक उकल आहे. आता दुसरी उकल किती येणार आहे? x बरोबर वजा होते इकडे आले 2/5 आणि हे वजा आहे वर्गमुळात 24/5. छेद समान झाला. 2 वजा वर्गमुळात 24 ही दुसरी उकल आली. आणि विद्यार्थी मित्रांनो, म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची आपल्याला 2 मुळे मिळालेली आहेत. 2 अधिक वर्गमुळात 24/5 व 2 वजा वर्गमुळात 24/5. कधी कधी आपल्याला वर्गमुळातल्या किमतीचाही विचार करावा लागतो, त्याला सोपं रूप द्यावं लागतं आणि मग त्याचं परत उत्तर वेगळं येतं. उदाहरणार्थ आपल्याला एखादं वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य रूपात नसेल तर सामान्य रूपात मांडणे. त्यानंतर त्या पदाचा जर एकच सहगुणक असेल तर काही करायची गरज नाही. पण एक सोडून अन्य संख्या असेल तर त्या संख्येने त्या प्रत्येक पदाला भागून आपल्याला रूपांतर कशात करायचं? x वर्गाचा सहगुणक 1 असताना ते समीकरण तयार झालं पाहिजे, त्याच्यामध्ये हे रूपांतर करायचं. आता विचारा शंका, कोणती शंका विचार करायची?
कुठली पायरी समजली नाही बघा. 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबरची महत्वाची पायरी. इथं आले की तुम्हाला 2 पद घ्यायची आहेत. डाव्या बाजूला के घ्यायचा आहे, उजव्या बाजूला एक स्थिर पद घ्यायचं. उजव्या बाजूचं स्थिर पद घेताना काय काळजी घ्यायची? मधल्या पदाला जे चिन्ह असेल ते चिन्ह याला द्यायचं. आणि इथं काय काळजी घ्यायची? हे नेहमी संपलं. बाकी काहीच अडचण. समजलं का? अजून काही सांगायचं?